आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आत्ताच आली सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयाचा 8वा हप्ता आज जमा होत आहे। शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केली आहे। हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे। ज्या दिवसाचे शेतकरी बांधव वाट पाहत होते तो दिवस आज आला आहे। म्हणजे की PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्याला मिळाला, परंतु नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याला भेटलाच नाही। तर शेतकरी बांधव संभ्रमाच्या वातावरणात गेले होते की नमो शेतकरी योजना बंद झालं की काय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे माहिती दिली आहे। आज आता नमोचे वितरण होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो एक अडचण आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज सर्व जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच आज निधी मिळणार। यादी आज जाहीर झाली आहे। यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया। पहा, PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला। तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अगदी आजच्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, त्यांनी आता निधी मंजूर करून दिला आहे की शेतकरी बांधव जे संभ्रमाच्या वातावरणामध्ये गेले होते की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, सरकार वेळेवर का हप्ता देत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत होता। तर शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण आज केलं जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे फक्त यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली आज त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। यादी अत्यंत महत्त्वाची आहे। आता राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार तर पहा, जे काय राहिलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये अगदी 3 दिवसानंतर वितरण होणार, परंतु आज ज्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या जिल्ह्यांची यादी सरकारने अधिकृतपणे आता जाहीर केली आहे। चला तर शेतकरी बांधवांनो यादी पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी आज केली आहे। ते पैसे आम्ही आता मोजक्याच बँकांना देणार आहोत। या ठिकाणी पाठवण्याचे आता ठरवण्यात आले आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे। बघा, 14 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झाली आहे। या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव असेल अगदी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो किसान महासन्मान निधी योजनेचा निधी आज जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, त्यासोबत बघा या 12 बँकांना यादी सरकारने आता देऊन टाकली आहे। म्हणजे की बघा, या 12 बँकेमध्ये जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी पासबुक उघडलेलं असेल, त्यांचे खाते असेल तर आज सरकारच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे। बघा, या 12 बँकांची यादी आणि 14 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती आता आली आहे। मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती आता सांगितली आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचं स्पष्ट आता झालं आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे पहा 2,000 रुपये आले, 21व्या हप्त्याचे आले आहे, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी आता जमा होत आहे। बघा,
त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आम्ही या ठिकाणी बँकांना देऊन टाकली असं स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता बऱ्याच दिवसाची नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आता सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्ही आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया. शेतकरी बांधवांनो, आज तुम्ही डब्बल या ठिकाणी खुश होणार आहात. कारण की बघा, आज या ठिकाणी जो काय हप्ता वितरित होतोय त्या वाटपाचा पहिलाच दिवस आहे. आज टोटल 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे. बघा, पहिल्याच दिवशी 2,000 रुपये नमोच्या 8व्या हप्त्याचे आता या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सरकारने 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडले आहेत. मागच्या वेळी शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर पैसे दिले नव्हते. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, काही बँकांचा IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. त्यामुळे फक्त सरकारने 12च बँकांची यादी तयार केली आहे. बघा, या 12 बँकांची यादी सरकारने सिलेक्ट केली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्यास झटपट शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली असं जरी म्हणलं तर काहीच हरकत पडणार नाही. आता अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की बघा, यादीवरच सगळं अवलंबून आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अशा 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि 12 बँकांमध्ये आणि 14 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार असं सरकारने सांगितलं आहे. यासाठी 2,000 कोटी रुपयांचं चेक बँकांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता दिल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा देखील झाले आहे. परंतु अजून देखील काही शेतकऱ्याला निधी मिळाला नाही. तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यादी पाहून घ्या. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला नमोचे पैसे आले नसतील तर पुढील अर्धा ते 1 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे. PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांना त्या ठिकाणी बँकांची यादी सरकारने आता दिली आहे. बघा, आता या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होणार ते तुम्हाला लगेच कळणार की आम्हाला निधी मिळणार आहे की नाही, कारण की बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी आज सरकारने जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला का एकदा चेक करून घ्या. जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. पुढील अर्धा ते 1 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसानचे 2,000 आले, अगदी तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी म्हणजे की 2,000 रुपये आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, ज्या पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे आहे त्यामधील पहिलाच जिल्हा आता आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. बघा, त्यानंतर या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे नंदुरबार. बघा, नंदुरबार झाल्याच्या नंतर नांदेड, त्यानंतर आहे बीड, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर आहे लातूर, त्यानंतर जालना. बघा, परभणी एक आहे, त्यानंतर आहे यवतमाळ, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर अकोला. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी आता आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, बघा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावे यासाठी बँकांची यादी पण सरकारने जाहीर केली आहे. बँकांच्या यादीमध्ये बघा कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, बघा इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो येस बँक, त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया,
त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आणि त्यानंतर बघा SBI, जिला की स्टेट बँक ऑफ इंडिया असे देखील म्हणतात. बघा या महत्त्वाच्या बँकांची यादी सरकारने आता दिली आहे बघा शेतकरी बांधवांनो. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला बघा अटी व पात्रतेनुसारच मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांना हप्ता मिळू लागला आहे. तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन 7/12 नावावर असेल त्यांना देखील हप्ता बघा शेतकरी बांधवांनो. सरकारने सांगितल्याप्रमाणे आता तुमची जमीन तुमच्या नावावर आहे, परंतु बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे जास्तीची जमीन जर तुमच्या नावावर जर असेल बघा तर तुम्हाला हप्ता कदाचित मिळणार नाही. परंतु जशा प्रकारे सरकारने सांगितलं बघा या ठिकाणी PM किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोचा हप्ता न येण्याची शक्यता जास्त आहे. कारण की शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला हप्ता का मिळणार नाही बघा अटींचे व नियमांचे पालन या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 7/12मध्ये जास्त आहे त्यांना देखील निधी मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे. तर मग निधी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? जर तुम्हाला PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हा पण हप्ता मिळून जाईल. परंतु तुम्ही फार्मर ID कार्ड पण काढले पाहिजे. बघा जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं असेल तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या. नमोचे 3,000 येणार परंतु नमोचे 2,000 रुपये येणार. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.